हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ, सर्वांचा दिवस खूप छान जावो। आज आपण आपल्या चॅनलमध्ये सिंपल सुंदर असं लटकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर आता इथे मी ब्लाउजचं कापड आणि साडीचं कापड असं मिक्स कापड घेऊन लटकन बनवणार आहे आणि त्यासाठी मी मॅचिंग अशी नॉट घेतलेली आहे। तुम्ही हवं तर इथे रेडीमेड नॉट पण यूज करू शकता किंवा नॉट बनवून पण वापरू शकता। इथे पाहू शकता मी ब्लाउजला मॅचिंग अशी नॉट आहे आणि खाली जे रेड कलरचं कापड आहे ते साडीचं आहे, ब्लाउज ग्रीन कलरचा आहे। तर आता आपण लटकन कसं बनवायचं ते पाहूया। त्यासाठी मी इथे 2 चौकोर तुकडे घेतलेले आहेत, अंदाजे 5 इंच लांब आणि 5 इंच रुंद। तुम्हाला जेवढं मोठं लटकन हवं आहे तेवढं तुम्ही कापड घेऊ शकता। त्यावरती मी इथे एक झाकण घेतलेलं आहे आणि आता या झाकणाच्या कडेकडेने असं गोलाकार मार्किंग करून घेत आहे। जेवढं मोठं लटकन हवं आहे तेवढं तुम्ही झाकणची साईज किंवा कापडाची साईज वाढवू शकता। मला इथं नॉर्मल ब्लाउजसाठी मीडियम साईज लटकन बनवायचं आहे, त्यामुळे मी हे झाकण या साईजचं झाकण घेतलेलं आहे आणि ह्याला असं गोल राऊंडवर मार्किंग करून घेतलेलं आहे। आता तुम्ही कटिंग करून नंतर स्टिचिंग करू शकता किंवा आहे असं आकारावरतीही स्टिचिंग करू शकता। तर मी तुम्हाला जो आकार आहे त्या आकारावरतीच स्टिचिंग करून दाखवत आहे। त्याआधी आता शिलाई करतानाची एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे। अशा वेळेस शिलाई करताना कापड गोल राऊंड ज्यावेळेस देतो तर कापड थोडं खेचल्यासारखं होतं, त्यावेळेस मशीनचा हा जो बॅक साईडला घोडा असतो तो थोडासा वरती उचलून धरायचा आणि अशा पद्धतीने कापड राऊंडने फिरवायचं आहे। मशीनची सुई एकाच जागेवर राहील आणि कापड हळूहळू फिरवायचे, त्याने एकदम व्यवस्थित कुठेही कापड न खेचता गोल राऊंडमध्ये शिलाई येते। आता शिलाई मारून झाली की हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। बरोबर जसा गोल राऊंड आहे तसंच कापड कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता आता मी ते कापड कट करून घेतलेलं आहे। आता आपण याला डबल शिलाई मारून घेऊया, कारण सिंगल शिलाई आहे आणि आपण ज्यावेळेस हे कापड थोडंसं मध्ये सेंटरला कट देऊन उलटवणार आहेत त्यावेळेस हा धागा निघू शकतो। तर हा धागा निघू नये म्हणून आपण याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। डबल शिलाई मारल्याने शिलाई एकदम फिनिशिंगसह व्यवस्थित होते आणि कापड पलटवताना शिलाई उसवणार नाही असं लॉकिंग होतं, त्यामुळे डबल शिलाई मारून घेतलेली आहे। आता मी ह्याला ग्रीन कलरच्या साईडने अशा पद्धतीने कापड थोडंसं खेचून घ्यायचं आहे। रेड कलरचं कापड त्यामध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। वरचा भाग थोडासा खेचायचा आहे आणि फक्त ग्रीन कलरच्या कापडला आता मी ते छोटासा कट दिलेला आहे आणि या कटमधून हे जे रेड कलरचं कापड आहे ते अशा पद्धतीने हळूहळू वरती खेचून घ्यायचं आहे। थोडंसं अवघड पडतं पण हळूहळू खेचायचं आहे, जास्त जोर लावून कापड खेचायचं नाही, कारण आपण जो गोल राऊंड आहे त्याच्या एकदम कडेकडेने शिलाई मारलेली आहे आणि ज्या वेळेस आपण एक्स्ट्राचं जोर लावतो तर त्यावेळेस हे कापड जी शिलाई आहे ती उसवण्याची शक्यता असते। म्हणून हळूहळू हलक्या हाताने एकदम व्यवस्थित हे कापड असं फोल्ड करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता ग्रीन कलरचं कापड खाली खेचत आहे आणि रेड कलरचं वरती। अशा पद्धतीने व्यवस्थित हे ओपन करून घ्यायचं आहे आणि रेड कलरचं कापड पूर्ण वरच्या बाजूने येईपर्यंत हळूहळू अशा पद्धतीने कापड ओढत राहायचं आहे। पाहू शकता आता इथे रेड कलरचं कापड बऱ्यापैकी वरती आलेलं आहे। आता ग्रीन कलरचं कापड मी पूर्ण अशा पद्धतीने आतल्या बाजूने घेत आहे। अशा पद्धतीने ओपन झालेलं आहे आता सगळं। आता ही व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने जे गोल राऊंड आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने टोकदार वस्तूने व्यवस्थित करून घ्यायचा आहे। व्यवस्थित फिनिशिंग दिसेल असा गोल राऊंड बरोबर गोल शेप देईपर्यंत अशा पद्धतीने हे टोकदार वस्तूने गोल करून घ्यायचं आहे। आता तुम्ही याच्यावरती हवं तर प्रेस करून घेऊ शकता किंवा हाताने असं त्याला थोडंसं फिनिशिंग देऊ शकता। आता इथे फिनिशिंग देऊन झाल्यानंतर मी याला कडेने दाबटीप मारून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही प्रेस केलं तर दाबटीप मारायची गरज नाही, पण मी आता इथे दाबटीप मारत आहे। हे पहा एकदम कडेकडेवरती दाबटीप मारून घेत आहे मी। आता पूर्ण कडेला दाबटीप मारून झालेली आहे। आता हा धागा कट करून घेणार आहोत। आता आपण नॉट जोडणार आहोत ह्या लटकनला। तर ती कशी जोडायची, तर हे कापड आहे सेंटरला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे म्हणजे त्याला घडी पडते
आणि त्या घडीवर चॉकच्या साह्याने असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे जी आपण नॉड लावणार आहोत त्या मार्किंगवरती ही नॉड व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। ते पाहू शकता बरोबर सेंटरला मी सेंटरच्या थोडंसं पुढे अशा पद्धतीने नॉड ठेवून घ्यायची आहे। आणि आता हे कापड आहे हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। या साईडने पण दोन्ही साईडने सारखं कापड फोल्ड होईल असं कापड फोल्ड करायचं आहे। नॉड मात्र बरोबर सेंटरला ठेवायची आहे आणि कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजू पाहून घ्यायच्यात, कमी जास्त तर नाही ना, आणि असेल तर अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित दोन्ही बाजू सेट करून घ्यायच्यात। पाहू शकता आता इथे दोन्ही बाजू मी सेट करून घेतलेल्या आहेत। आता दोन्ही बाजू सेट झाल्यानंतर आपण याला बरोबर मधोमध एक शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा बरोबर सेंटरला, हवं तर तुम्ही चॉकच्या साह्याने मार्किंग करून मग शिलाई मारा किंवा डायरेक्ट शिलाई मारली तरी चालते। मी इथे डबल शिलाई मारून घेत आहे। पाहू शकता आता इथे मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे। आता हा धागा कट करून घ्यायचा आहे। आता आपण इथे वापरणार आहोत सुई दोरा। आता इथे आपण सुई दोरा घ्यायचा आहे, जी हात शिलाईची सुई आहे ती घेणार आहोत आणि त्याच्या साह्याने आपण स्टिचिंग करणार आहोत। तर आता सुई दोरा घेतल्यानंतर जिथे आपण सेंटरला शिलाई मारलेली आहे त्याच सेंटरला सुईने अशा पद्धतीने थोडंसं शिवून घ्यायचं आहे। हे पहा जसे आपण हातशिलाईचे टाके वगैरे घालतो तशाच पद्धतीने थोडंसं शिवून घ्यायचं आहे। धागा पूर्ण ओढून घ्यायचा आहे। हे पहा धागा अशा पद्धतीने खेचून घ्यायचा आहे आणि नंतर हा धागा हा धागा पूर्ण जे हे सेंटरचं पॅटर्न आहे बरोबर सेंटरला अशा पद्धतीने लपेटून घ्यायचा आहे। हे पहा मी 2-3 वेळा अशा पद्धतीने हा धागा लपेटून घेत आहे आणि लपेटून घेतल्यानंतर आता हा धागा सेंटरलाच बरोबर सेंटरमधनं मधोमध घ्यायचा आहे आणि ह्याला लॉक करून घ्यायचा आहे किंवा गाठ मारून घ्यायची आहे। मी आता इथं दोऱ्यामध्ये येऊन याला गाठ मारून घेतलेली आहे। नंतर ही सुई धाग्याचं दोरा आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता कट करून झाल्यानंतर ज्या बाजूने लटकन आहे त्या बाजूकडून हे कापड आतमध्ये असं फोल्ड करायचं आहे। पाहू शकता इथे मी आता हे कापड हळूहळू असं फोल्ड करत आहे। फायनली आपलं हे लटकन तयार झालेलं आहे। तर हे लटकनचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून अवश्य सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही। पाहू शकता फायनली आपलं सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे। तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।